चर्चा सरकारसोबत चर्चा आता होते का आणि शेवटची चर्चा कधी झाली होती? झालीच नाही. शंभूराजे साहेब आले होते त्यावेळी झालेली. त्याच्यावर या विषयावर चर्चाच नाही कसलीच. मीडियाच्या माध्यमातूनच त्याने तिकडून रान ठोकायचं, आम्ही इकडून ठोकायचं, एवढंच. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही चालढकल करतायत. मग 29 नंतर दोघांनाही परिणाम बघावा लागतील. बघू आता 29ला काय कोणावर परिणाम होते ते. उभा करायच्यात का पाडायचे त्याच्यावर अवलंबून आहे. काय परिणाम होणार आहेत. पण एक होणार, आम्हाला खुर्ची, त्यांचा खुर्चीच जीव आहे. आमचं आरक्षणात आहे. आम्ही मात्र त्यांची खुर्ची घालणार नाही, 100% घालणार. जे व्हायचं असेल त्या परिणामाची चिंता नाही आम्हाला. जे होतील ते परिणाम होतील आणि होऊ द्या, काय व्हायचं ते भियत नाहीत. आता आम्ही बस झालं. सहन करण्याची काही क्षमता असते, काही मर्यादा असतात. तुम्ही जर इतकं येड्यात काढणार असाल तर मात्र समाजाला माझ्या काही प्रतिष्ठा आहे का नाही? आज 12 महिने झाला समाज लढतोय आणि तुम्ही ढकलीता, हे बैठकीला आलं नाही, ते बैठकीला आलं नाही. आता म्हणता आचारसंहिता संपली की म्हणता अधिवेशन संपलं की तुम्ही म्हणणार आमचे लोकच पळून गेले. तुम्ही काही झालं की म्हणणार अधिकारीच मिळणार. काही वेळेस झालं का अभ्यासकच भेटत नाहीत. काही वेळेस मनुष्यबळच कमी पडणार. काही वेळेस तुमच्याजवळ पैसेच नसतात. आता इकडून तिकडून कुठं त्या हैदराबादला सापडलं म्हणताय, ते आणायला ओझ आणता येणार जणून त्यांना. ओझ आणायला आम्ही एखादी टेम्पो ट्रक देतो तुम्हाला. काय बहाणे, काय किती चाळे असावं अंगात माणसाच्या, रंगेल चाळे. काय सत्ता भोगायला लागलात, काय सत्ता राज्यात चालवायला लागलात. एवढं मोठं राज्य आहे आणि ते चाळे तर असे खेळायला लागलेत की जसं काय दुसऱ्यांना काही कळत नाही, हेच लय शहाणे आहेत. असं बघू किती दिवस देवेंद्र फडणवीसांना, मराठ्यांना असं वेठीस धरायचं आहे. बघू किती दिवस सरकारमधल्या मंत्र्याला कामं करू द्यायचे नाहीत, ते बघू. आलीच वेळ जवळ आता. पाटील, आज धाराशिवमध्ये सुप्रिया सुळे यांना अडून मराठा आंदोलकांनी जाब विचारला की तुमच्या पक्षाची काय भूमिका ती जाहीर का? याच्यात असं आहे की आमच्यामुळं तुमचे काही खासदार निवडून आले, आता तुम्ही तरी भूमिका जाहीर करा. मग आता समाजाचा रोष असणारच ना. जर समाजाचा त्यांना फायदा झाला असला तर उत्तर तर मिळालाच पाहिजे समाजाला. पण समाजाला खरंच मी पहिल्या दिवसापासून विनंती करतो, सत्ताधारी असून ते विरोधक, आपण जाब विचारूच नका. आपलं आंदोलन सुरू नाही, कुठं सुरू नाही आहे. जाब विचारूच नका. आपण डायरेक्ट उत्तर आता यांना कायमचं आता 2024ला देऊ. कायमचं सगळ्यात जाऊ ना. एकदाच विचारायचं असलं तर सगळ्यालाच. सगळे मुंबईत येते. इकडं तिकडं कुठं त्यांना सापडीत बसायची गरज नाही ना. याची भूमिका स्पष्ट करा. त्यांनी म्हणायचं त्यांची करा. आपल्याला काम लावून द्यायला लागले ते. मराठा समाजाला समजून घ्या. काम लावून द्यायला लागलेत आपल्याला ते. आपण विरोधकाला विचारायचं तुमचं म्हणणं काय आरक्षणावर. परत सत्ताधाऱ्यांना विचारा. म्हणजे हे आपल्याला काम लावून द्यायला लागलेत. दोन्हीला विचारायचं. आपण का नोकर आहे का त्यांची? त्यांना ठेप्याला आणायचं आसरा आहे ना मराठ्याजवळ. ते शस्त्र काढू आपण 2024ला. राग, नाराजी, मराठ्यांची आरक्षणाविषयीची खतखत, पोरांचं केलेलं वाटोळं, EWS घातलेलं त्यांनी जाणून बुजून मराठ्यांच्या पोरं मोठी होऊ नये म्हणून ECBC न मागितलेलं दिलं. याचा सगळ्याचा परिणाम केलेल्या खोट्या केसेस पोरावर लाखानं केल्यात. SIT नेमल्यात, अनेक केसेस केल्यात, अनेक षडयंत्र रचलेत, अनेक संघटना फोडल्या, त्या बुळबुळ करतात, काही समन्वयक फोडले. याचा सगळ्यांचा रोष आपण 2024ला दाखवू. मराठ्यांची शक्ती काय असते दाखवू ना. दमदारा, थोडा संयम बाळगा. मराठा समाजाला विनंती, संयम बाळगा. मग हे आंदोलन कोण करतं? सुरू आहे सध्या मुंबई वगैरे कोण करते? देवेंद्र दरेकर ते करतच नाहीत. लोक करते, आंदोलन करत नाहीत. त्यांच्या अंगात दरेकर घुसलेला आहे. दरेकर लक्ष्मीची जत्रा असते बघा, त्याविषयी माणसात ही घुसतो, मसोबा घुसतो, हिरोबा घुसतो, असे लय मोठे असतात. आणि शेताने असतात बघा, तुम्ही बघितले की नाही काय माहीत, पण असतात बघा, झाडा झोडपात असतात ते येताळ बाबा, ते असे लागते माणसाला ते. तसं त्यांना दरेकर अंगात घुसलेला आहे. त्यांचे थाय 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 करते. त्यांना चापकावला भेटला की एकदा, मग त्यांना मेळ लागन कसं भूत उतरत असतं. भूत लागलं, भूत. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय. आता तुम्ही मोठं आंदोलन केलंय. पूर्वीचे सरकार होते, त्यांनी टोलवटोली केली. आत्ताही सत्ताधारी भूमिका घ्यायला तयार नाहीत, विरोधी पक्षही भूमिका घ्यायला तयार नाहीत. आरक्षण देणार का नाही, तुम्हाला काय वाटतं? नाहीच अर्थ दिसतोय. कारण 12 महिने लागतच नाही. द्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांना इतके दिवस लागतच नाही. त्यांचं म्हणणं आहे मलाच का टार्गेट केलं जातं. सत्ताच तुम्ही चालवताय. यांच्या कोणाच्याच काही हातात नाही. हे नुसते पुतळे बसलेत म्हणून बसल्यासारखा खेळ आहे. तुमच्याच हातात आहे कोणाला द्यायचं का नाही द्यायचं, करायचंय की नाही करायचं.
तुम्ही छगन भुजबळच्या नादात सत्ता जर नाही घालून बसला तर तिथून पुढं लक्षात ठेवा माझा शब्द तुम्ही फडणवीस साहेब, भुजबळच्या नादात तुम्ही सत्ता घालून बसणार आणि मराठ्यांना खेटायचं आहे तुम्हाला.